नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ए-टी भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला 28 जून या दिवशी होणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, शिक्षण ही प्रक्रिया प्रामुख्याने कशावर आधारित असते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 2 ते 3 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर शिक्षण ही जी प्रक्रिया आहे तर ती प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास काय आहे? विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास यावर आधारित असते। प्रश्न क्रमांक दुसरा, प्रयत्न आणि चूक उपपत्तीचे जनक कोण आहेत? तर प्रयत्न आणि चूक या उपपत्तीचे जनक हे जे आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 थॉर्नडाईक आहेत। कोण आहेत? थॉर्नडाईक हे आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, जीन पियाजे यांच्या मते मूल अमूर्त विचार कोणत्या अवस्थेत करू लागते? तर जीन पियाजे यांच्या मते मूल हे जे आहे तर ते पहा अमूर्त विचार हा ऑप्शन क्रमांक 4 औपचारिक क्रियात्मक अवस्था कोणती आहे? औपचारिक क्रियात्मक अवस्था या अवस्थेमध्ये करू लागते। प्रश्न क्रमांक चौथा, बुद्धिलब्धी म्हणजेच IQचे सूत्र कोणी मांडलेले आहेत? तर बुद्धिलब्धीचे सूत्र हे पहा ऑप्शन क्रमांक 2 स्टर्न कोणी? स्टर्न यांनी मांडलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, सर्जनशीलताचा संबंध कोणत्या प्रकारच्या विचारांशी आहे? तर सर्जनशीलतेचा संबंध हा जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 अपसारी विचार काय? अपसारी विचार या प्रकाराच्या विचाराशी आहे। प्रश्न क्रमांक 6, बालकाच्या विकासावर खालीलपैकी कशाचा प्रभाव सर्वाधिक पडतो? तर बालकाच्या विकासावर पहा ऑप्शन क्रमांक 3 अनुवंशिकता आणि पर्यावरण यांची अंतरक्रिया काय आहे? अनुवंशिकता आणि पर्यावरण यांची अंतरक्रिया याचा प्रभाव हा सर्वाधिक पडतो। प्रश्न क्रमांक 7, समावेशित शिक्षण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? तर समावेशित शिक्षण म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 4 सर्व मुलांना समान शाळेत एकत्र शिक्षण देणे काय होईल? सर्व मुलांना समान शाळेत एकत्र शिक्षण देणे म्हणजेच समावेशित शिक्षण होईल। प्रश्न क्रमांक 8, कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या किती अवस्था सांगितलेल्या आहेत? तर कोहलबर्ग यांनी पहा नैतिक विकासाच्या ऑप्शन क्रमांक 2 6 किती? एकूण 6 अवस्था या सांगितलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 9, पावलोव यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केलेला होता? तर पावलोव यांनी पहा ऑप्शन क्रमांक 3 कुत्रा कोणत्या? कुत्रा या प्राण्यावर प्रयोग हा केलेला होता। प्रश्न क्रमांक 10, गॅस्टाल्ड मानसशास्त्राचा मुख्य भर कशावर होता? तर गॅस्टाल्ड मानसशास्त्राचा मुख्य भर हा पहा ऑप्शन क्रमांक 1 समग्रता काय? समग्रता यावर होता। प्रश्न क्रमांक 11, बालक हे रिकाम्या पाटीसारखे असते असे कोणी म्हटलेले आहे? तर बालक हे रिकाम्या पाटीसारखे असते असे पहा ऑप्शन क्रमांक 1 जॉन लॉक कोणी? जॉन लॉक यांनी म्हटलेले आहे। प्रश्न क्रमांक 12, प्रगत संघटक हे मॉडेल कोणी मांडले? तर प्रगत संघटक हे जे मॉडेल आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 डेव्हिड ॲसुबल कोणी? डेव्हिड ॲसुबल यांनी मांडलेले आहे। प्रश्न क्रमांक 13, अभिप्रेरणेचे गरजांचे पदानुक्रम सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर अभिप्रेरणेचे गरजाचे पदानुक्रम हा जो सिद्धांत आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 मॅस्लो कोणी? मॅस्लो यांनी मांडलेला आहे। प्रश्न क्रमांक 14, विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नतेचे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस मुख्य कारण कोणते? तर विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नतेचे मुख्य कारण हे पहा ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 2 म्हणजेच पहा पहिलं आहे अनुवंशिकता आणि दुसरं आहे सामाजिक वातावरण हे मुख्य कारण आहेत। प्रश्न क्रमांक 15, बुद्धी ही एका घटकाची बनलेली नसते तर ती 7 प्राथमिक मानसिक क्षमताची बनलेली असते असे कोणी म्हटलेले आहे? तर बुद्धी ही एका घटकाची बनलेली नसते तर ती 7 प्राथमिक मानसिक क्षमतांची बनलेली असते असे पहा ऑप्शन क्रमांक 1 थर्स्टन कोणी? थर्स्टन यांनी म्हटलेले आहे। प्रश्न क्रमांक 16, अध्यापनशास्त्र पेडॉलॉजी म्हणजे काय? तर अध्यापन
शास्त्र म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2 शिकण्याची कला आणि शास्त्र. काय आहे? शिकण्याची कला आणि शास्त्र म्हणजेच अध्यापन शास्त्र. प्रश्न क्रमांक 17 वर्गात विद्यार्थ्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षक काय करतील? तर वर्गामध्ये विद्यार्थ्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षक पहा ऑप्शन क्रमांक 4 विषयाला व्यावहारिक जीवनाशी जोडतील. काय करतील? शिक्षक हे विषयाला व्यावहारिक जीवनाशी जोडतील. प्रश्न क्रमांक 18 भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना कोणी लोकप्रिय केलेली आहे? तर भावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 डॅनियल गोलमल. कोणी? डॅनियल गोलमल यांनी लोकप्रिय केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर स्कॅफोल्डिंग ही जी संकल्पना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 लेव वायगोस्की. कोणी? लेव वायगोस्की यांनी मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 मुलांच्या भाषेच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो? तर मुलाच्या भाषेच्या विकासावर पहा सर्वाधिक प्रभाव हा ऑप्शन क्रमांक 3 कुटुंबाचा. कोणाचा? कुटुंबाचा हा प्रभाव सर्वात जास्त पडतो. प्रश्न क्रमांक 21 ब्रेल लिपी कोणासाठी वापरली जाते? तर ब्रेल ही जी लिपी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 दृष्टिहीन. काय आहे? दृष्टिहीन यासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 22 अध्यापनाची कोणती पद्धत ही विद्यार्थी केंद्रित आहे? तर अध्यापनाचे पहा ऑप्शन क्रमांक 1 कृती आधारित शिक्षण. काय आहे? कृती आधारित शिक्षण ही पद्धत विद्यार्थी केंद्रित आहे. प्रश्न क्रमांक 23 शाळेतील मुलांच्या अपयशाचे मुख्य कारण काय असू शकते? तर शाळेतील मुलांच्या अपयशाचे मुख्य कारण हे पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे विषयाची भीती, दुसरा आहे वैयक्तिक समस्या आणि तिसरा आहे शिकण्याची पद्धत. या ज्या तिन्ही गोष्टी आहेत तर ते शाळेतील मुलांच्या अपयशाचे मुख्य कारण असू शकते. प्रश्न क्रमांक 24 बहुबुद्धिमत्ता मल्टिपल इंटेलिजन्सचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर बहुबुद्धिमत्तेचा जो सिद्धांत आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 गार्डनर. कोणी? गार्डनर यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 25 RT ॲक्ट 2009 नुसार शिक्षकाचे कार्य काय आहे? तर RT ॲक्ट 2009 नुसार शिक्षकाचे कार्य हे पहा ऑप्शन क्रमांक 2 अभ्यासक्रम पूर्ण करणे. काय होईल? अभ्यासक्रम पूर्ण करे हे शिक्षकाचे कार्य आहे. प्रश्न क्रमांक 26 उपचारात्मक अध्यापन कशासाठी वापरतात? तर उपचारात्मक अध्यापन हे पहा ऑप्शन क्रमांक 2 मागे पडलेल्या विद्यार्थ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी. काय आहे? मागे पडलेल्या विद्यार्थ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 27 रचनावादी दृष्टिकोनाचे प्रणेते कोण आहेत? तर रचनावादी दृष्टिकोनाचे प्रणेते हे पहा ऑप्शन क्रमांक 1 जीन पियाजे आणि वायगोस्की. कोण आहेत? जीन पियाजे आणि वायगोस्की हे आहेत. प्रश्न क्रमांक 28 स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग कोणता? तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग हा पहा ऑप्शन क्रमांक 3 सराव आणि उजळणी. कोणता आहे? सराव आणि उजळणी. प्रश्न क्रमांक 29 मुलांच्या सामाजिक विकासाची सुरुवात कुठून होते? तर मुलाच्या सामाजिक विकासाची सुरुवात ही पहा ऑप्शन क्रमांक 3 कुटुंबापासून. कुटुंबापासून होते. प्रश्न क्रमांक 30 शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कसे वागावे? तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी पहा ऑप्शन क्रमांक 2 मित्रत्वाने. कशाने? मित्रत्वाने वागावे. प्रश्न क्रमांक 31 वर्गातील शिस्त कशाने टिकवता येते? तर वर्गातील शिस्त ही जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 प्रेमाने आणि शिस्तबद्ध नियोजनाने. कशाने? प्रेमाने आणि शिस्तबद्ध नियोजनाने टिकवता येते. प्रश्न क्रमांक 32 अवधान अटेन्शन वाढवण्यासाठी काय महत्त्वाचे आहे? तर अवधान वाढवण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहिला आहे पहा रस, दुसरा आहे शारीरिक आरोग्य आणि तिसरा आहे पहा कल्पनाशक्ती. याही तिन्ही गोष्टी अवधान वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 33 मूल अनुकरणातून शिकतात हे कोणाचे मत आहे? तर मूल अनुकरणातून शिकतात हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 बंडुरा. काय? बंडुरा यांचे मत आहे. प्रश्न क्रमांक 34 अध्ययन अक्षमता लर्निंग डिसेबिलिटी कशाशी संबंधित आहे? तर अध्ययन अक्षमता हे पहा ऑप्शन क्रमांक 2 मानसिक क्षमता. त्याला काय म्हटले जाते? मानसिक क्षमता. म्हणजे वाचणे, लिहिणे, मोजणे यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 35 विद्यार्थ्याच्या
मूल्यमापनाची सर्वात उत्तम पद्धत कोणती आहे? तर विद्यार्थ्याच्या मूल्यमापनाची सर्वात उत्तम पद्धत ही पहा ऑप्शन क्रमांक 3 सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन. कोणते आहे? सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन ही सर्वोत्तम पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 36 प्रगत अध्ययन म्हणजे काय? तर प्रगत अध्ययन म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2 स्वतःच्या गतीने नवीन माहिती मिळवणे. काय? स्वतःच्या गतीने नवीन माहिती मिळवणेच म्हणजेच प्रगत अध्ययन होय. प्रश्न क्रमांक 37 मुलांच्या प्रश्नांना शिक्षकांनी कसे हाताळावे? तर मुलांच्या प्रश्नांना शिक्षकाने पहा ऑप्शन क्रमांक 4 प्रोत्साहन देऊन उत्तर द्यावे. काय? प्रोत्साहन देऊन उत्तर द्यावे. प्रश्न क्रमांक 38 वयानुसार मुलांची उंची आणि वजन वाढणे म्हणजेच काय? तर वयानुसार मुलांची उंची आणि वजन वाढणेच म्हणजेच त्याला पहा ऑप्शन क्रमांक 2 अभिवृद्धी म्हणतात. काय म्हटले जाते? अभिवृद्धी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 39 विस्मरण फॉरगेटिंगचे कारण काय असू शकते? तर विस्मरणचे कारण हे पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे अभ्यासाचा अभाव, दुसरा आहे नैराश्य आणि तिसरा आहे भीती किंवा मानसिक ताण. या तिन्ही ज्या गोष्टी आहेत तर ते विस्मरणचे कारण असू शकतात. प्रश्न क्रमांक 40 अध्ययन प्रक्रियेत प्रेरणा मोटिवेशनचे स्थान काय आहे? तर अध्ययन प्रक्रियेत प्रेरणेचे स्थान हे पहा ऑप्शन क्रमांक 3 अत्यंत महत्त्वाचे. कसे आहे? अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रश्न क्रमांक 41 स्वयं शिक्षण सेल्फ लर्निंगला महत्त्व देणारी पद्धत कोणती आहे? तर स्वयं शिक्षणाला महत्त्व देणारी पद्धत ही पहा ऑप्शन क्रमांक 2 डाल्टन योजना. कोणती आहे? डाल्टन योजना आहे. प्रश्न क्रमांक 42 शिक्षणातील आंतरशालेय दृष्टिकोन म्हणजेच काय? तर शिक्षणातील आंतरशालेय दृष्टिकोन म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 पहा वेगवेगळ्या विषयांचा समन्वय साधून शिकवणे. का होईल? वेगवेगळ्या विषयांचा समन्वय साधून शिकवणे. प्रश्न क्रमांक 43 विद्यार्थ्याच्या चुका शिक्षकासाठी काय दर्शवतात? तर विद्यार्थ्याच्या चुका शिक्षकासाठी पहा ऑप्शन क्रमांक 3 शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग. काय दर्शवतात? शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग शिकवतात. प्रश्न क्रमांक 44 बुद्धीची चाचणी सर्वात प्रथम कोणी तयार केलेली आहे? तर बुद्धीची जी चाचणी आहे तर ती पहा सर्वात प्रथम ऑप्शन क्रमांक 1 अल्फ्रेड बिने. कोणी? अल्फ्रेड बिने यांनी तयार केलेली आहे. प्रश्न क्रमांक 45 समूहाने शिकणे कोलॅबोरेटिव्ह लर्निंगमुळे काय वाढते? तर समूहाने शिकल्याने पहा ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक कौशल्य आणि सहकार्य. काय वाढते? सामाजिक कौशल्य आणि सहकार्य वाढते. प्रश्न क्रमांक 46 वर्गामध्ये मातृभाषेतून शिक्षण देणे का महत्त्वाचे आहे? तर वर्गामध्ये मातृभाषेतून शिक्षण देणे का महत्त्वाचे आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा कारण ती मुलांच्या भावविश्वासाशी जोडलेली असते. काय? कारण ती मुलाच्या भावविश्वासाशी जोडलेली असते. प्रश्न क्रमांक 47 आवाजाची पातळी टोन अध्यापनात कशी असावी? तर आवाजाची जी पातळी आहे तर ती अध्यापनामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 विषयानुसार बदलणारी. कशी असावी? विषयानुसार बदलणारी असावी. प्रश्न क्रमांक 48 रचनात्मक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह एव्होल्युशन कधी केले जाते? तर कधी केले जाते तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा अध्यापन सुरू असताना. केव्हा केले जाते? अध्यापन सुरू असताना केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा सहसंवेदना म्हणजे काय? तर सहसंवेदना म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 पहा दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणे. काय? सहवेदना म्हणजेच दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणे. क्रमांक 50 अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवता येईल? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे ध्यान, दुसरा आहे वेळापत्रक पाळून आणि तिसरा आहे शांत वातावरण. या तिन्ही गोष्टी करून अभ्यासातील एकाग्रता वाढवता येईल. प्रश्न क्रमांक 51 प्रभावी शिक्षक तोच असतो जो डॅश आहे. तर पहा प्रभावी शिक्षक तोच असतो जो पहा ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त करतो. काय? प्रभावी शिक्षक तोच असतो जो विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त करतो. प्रश्न क्रमांक 52 किशोरवयीन मुलांच्या समस्याचे मुख्य कारण काय असते?
तर काय असते तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पहिला आहे शारीरिक बदल, दुसरा आहे मानसिक ताण आणि ओळख शोधण्याची धडपड आणि तिसरा आहे पहा अभ्यासाचा ताण. या तिन्ही ज्या गोष्टी आहेत तर तो किशोरवयीन मुलांच्या समस्याचे मुख्य कारण असू शकते. प्रश्न क्रमांक 53, अध्यापन करताना उदाहरणाचा वापर का करावा? तर अध्यापन करताना उदाहरणाचा वापर का करावा तर तो ऑप्शन क्रमांक 2 पहा, कारण संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी. काय आहे कारण? संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी वापर करावा. प्रश्न क्रमांक 54, शिकण्याची गती प्रत्येकाची वेगळी असते हे विधान कसे आहे? तर शिकण्याची गती प्रत्येकाची वेगळी असते हे जे विधान आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. काय? बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 55, शिक्षकाने विद्यार्थ्यांशी कोणते नाते ठेवावे? तर शिक्षकाने विद्यार्थ्याशी पहा ऑप्शन क्रमांक 2 मार्गदर्शक आणि मित्र. कोणते? मार्गदर्शक आणि मित्र हे नाते ठेवावे. प्रश्न क्रमांक 56, आकृती बंधनाचा पॅटर्न विचार कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे? तर आकृती बंधनाचा विचार हा ऑप्शन क्रमांक गॅस्टाल्ड. कोणत्या? गॅस्टाल्ड या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 57, शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकाचा सहभाग का गरजेचा आहे? तर शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकाचा सहभाग हा पहा ऑप्शन क्रमांक 2 पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी. कशासाठी? पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी गरजेचा आहे. प्रश्न क्रमांक 58, वर्गातील नकारात्मक वातावरण कसे बदलावे? तर वर्गातील नकारात्मक वातावरण हे पहा ऑप्शन क्रमांक 1 उपक्रम आणि चर्चा वाढवून. कसे बदलावे? उपक्रम आणि चर्चा वाढवून बदलावे. प्रश्न क्रमांक 59, शिक्षकाचा पोशाख कसा असावा? तर शिक्षकाचा पोशाख हा जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 साधे आणि नीटनेटका. कसा असावा? साधे आणि नीटनेटका असावा. प्रश्न क्रमांक 60, यशस्वी शिक्षणाचे अंतिम ध्येय काय असते? तर यशस्वी शिक्षणाचे अंतिम ध्येय हे पहा ऑप्शन क्रमांक 2 चांगला नागरिक बनवणे. काय? चांगला नागरिक बनवणे हे अंतिम ध्येय आहे.